म्हणजे हे किती वेळा अजून विद्यार्थ्यांनी हा मनस्ताप सहन करायचा? दरवर्षी लाखो विद्यार्थी वर्ष 2-2 वर्ष तयारी करतात या परीक्षांसाठी. अक्षरशः सगळं पणाला लावतात आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या पायरीवर जर व्यवस्थेची ही अवहेलना सहन करावी लागत असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी काय म्हणून अपेक्षेने या व्यवस्थेकडे बघायचं? नक्कीच. आपण जर संपूर्ण देशभरात पाहिलं तर प्रत्येक कुटुंबामध्ये एक डॉक्टर बनण्याचं स्वप्न असतं. म्हणजे असं एकही खरंय. कुटुंब नसेल किंवा एकही घर नसेल की जिथे डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहिलं जात नाही. आणि आज तुम्ही 22 लाख कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त करण्याचं काम केलंय. म्हणजे जर अशा प्रकारे 2-2 वर्ष अभ्यास करून विद्यार्थी परीक्षा देतात आणि याच्यामध्ये घोटाळे वर्षानुवर्ष होतात आणि त्याच्यावर काहीच कारवाई होत नसेल, तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांनी नेमके अभ्यास कशासाठी करायचा असा प्रश्न निर्माण होतो. याआधी देखील ज्यावेळेस अशा पेपरफुटीच्या घटना घडल्यात त्यामध्ये नेमकी कारवाई काय झाली आजपर्यंत समोर आलेलं नाहीये. आणि हे फक्त नीट घोटाळ्याचंच नाहीये, तर आता मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एसआरपीएफ पोलीस भरतीमध्ये देखील घोटाळा हो, झाला. हो. त्याच्या चौकशीचं पुढे काय झालं काही माहिती आहे का? आपण फक्त घोटाळा झाला, पेपर फुटला की 4 दिवस बोलतो आणि 4 दिवसानंतर विसरून जातो. परंतु असे घोटाळे महाराष्ट्राची तरुण पिढी, तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करतात. मला कुठेतरी वाटतं की सरकार असेल, प्रशासन असेल, यांनी कुठेतरी असं कडक धोरण राबवण्याची गरज आहे की पुन्हा कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे पेपर फोडण्याची. कारण की आपण काय करतो, पेपर फुटल्यावर फक्त त्याच्यावर तात्पुरता इलाज करतो, हं. परंतु जो आजार आहे तो आजार कायमचा कसा नष्ट होईल हे पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण इथे तुम्हाला दोष कुणाचा दिसतोय? परीक्षा आयोजित करणाऱ्या संघटनांचा दिसतोय की व्यवस्थेचा कुणाचा दोष दिसतोय तुम्हाला? नाही, नक्कीच पेपर आयोजित करणाऱ्या संघटनेचाच. कारण की त्यांची स्वतःची एनटीएची जबाबदारी आहे ना की मग याआधी देखील अशा घटना घडत हो. असताना देखील त्यांनी सुधारणा स्वतःमध्ये केली नाही. आणि विशेष म्हणजे ह्या पेपर फोडणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्यात किंवा त्यांच्यावर दहशत बसवण्यात ही लोक कमी पडत आहे. प्रशासन, सरकार असेल किंवा एनटीए असेल, म्हणून त्यांची हिंमत होतीये. अहो बुलडोजर चालवा ह्या लोकांवर. अहो कित्येक विद्यार्थी ज्यांनी 2-2 वर्ष अभ्यास केला ना, त्यांच्यावर खरंय. आत्महत्याची वेळ येणार आहे, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये सोडवा, यांचे एन्काउंटर करा. म्हणजे कुणाची हिंमत होणार नाही की तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची.